नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण आपल्या अवर एन्व्हायरमेंट ह्या चॅप्टरवर थोडक्यात माहिती बघितली. तर तुमच्या अभ्यासासाठी मी इथे एक एक्सरसाइज टाईप घेतलेला आहे, क्लासिफाय लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आता इथे दिलेल्या जे नावं आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला लिव्हिंग थिंग्स कोणत्या आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्या ते ओळखायचं आहे. मग पहिलं बघूया आपण अँड्स म्हणजे मुंग्या. लिव्हिंग थिंग्समध्ये येतील की नॉन लिव्हिंग्समध्ये येतील सांगत चला. तर मग अँड्स मुलांनो लिव्हिंग थिंग्समध्ये येतील, अगदी बरोबर. आता पुढे ट्रीज लिव्हिंग की नॉन लिव्हिंग. मी आत्ताच सांगितलं ना की प्लांट्स लिव्हिंग्स असतात, तर त्यामुळे ट्रीज हे पण येतील आपल्या लिव्हिंग्समध्ये. पुढे बघा आता बँगल्स, हातात घालायचे बँगल्स नॉन लिव्हिंग की नॉन लिव्हिंग. बँगल्स खातात पितात, एका जागेवर दुसऱ्या जागेवर जातात तर नाही, तर बँगल्स या नॉन लिव्हिंग थिंग्स. पुढे बघा स्टोन म्हणजे दगड आपल्यालाच उचलावा लागतो, त्याचं जात नाही तो कुठेच, त्यामुळे आपण स्टोन हा पण घेणार आहोत नॉन लिव्हिंग्समध्ये. पुढे दिलेला आहे स्पॅरो म्हणजे चिमणी ही लिव्हिंग थिंग्समध्ये येते, मग तिला आपण इकडच्या कॉलममध्ये घेऊ स्पॅरो, चिमणी. पुढलं बघा वॉल म्हणजे भिंत तिची थोडी जाते, नाही जात, भिंत ही निर्जीव असते, त्यामुळे वॉल ही इकडे जाईल. वॉल टॉप, खेळणी सगळी नॉन लिव्हिंग्समध्ये. पेन, ज्या पेनाच्या सहाय्याने आपण लिहित आहोत तो पेनसुद्धा नॉन लिव्हिंग थिंग्स. पुढे बघा पॅरट म्हणजे पोपट, तर पोपट हा असतो आपला लिव्हिंग थिंग्समध्ये. पक्षी आहे ना तो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातो, उडतो, खातो. हर्ब्स म्हणजे औषधी वनस्पती. मग हर्ब्स जसं आपले तुलसी प्लांट असते ना, ती सुद्धा हर्ब असते, त्याच्यामुळे हर्ब्स आपण नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये घेऊ. आणि बुक्स हे आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाहीत, येते लक्षात. पुस्तके ही त्यांची ग्रोथ होत नाही, येते लक्षामध्ये, त्यामुळे बुक्स हे येतील आपले नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये. तर या पद्धतीने अजून प्रश्नांचा सराव करा आणि हे चॅप्टर तुम्ही अगदी डन करा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.